आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया ऍसिडिटी नेमकं कशाला म्हणायचं. ऍसिडिटीची लक्षणं काय असतात. छातीत जळजळ, आंबट चव, ढेकर आणि अजीर्ण वाटणं ही सगळी ऍसिडिटीची लक्षणं आहेत. पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही म्हणता का पेट्रोल पिल्यासारखं वाटतंय, पोटात पेटलंय बॉस बॉस मी आता सिरियस आहे बरं का, तोंडाच्या आत इतका आंबटपणा आलाय की काय सांगू. इसोफेगस म्हणतं माझी तर आगीनं लाही लाही झाली आहे. मग त्या जळजळ आंबट चवीच्या अनुभवावर आता बघूया तुमचं पोट इतकं कडवट आणि आंबट का वाटतंय, ते काय करतंय, ते काय फेकतंय. पोटाच्या जळजळीची कारणं असतात थांबलेलं पचन, तणाव आणि वाढलेली ऍसिडिटी. आणि ती दिसतात हार्टबर्न अर्थात छातीत जळजळ. जेव्हा तुमचा ऍसिड लोअर इसोफेजल स्पिंक्टरचं गेट ओलांडून अन्ननलिकेत यायला लागतं ना, तेव्हा हार्टबर्न होतो. आंबट चव, तुम्ही काय खाल्लं, मसालेदार, गोड, तोंडात आता पाणी आलंय का चहा टाकायला विसरलाय. ढेकर, अजीर्ण, इंडायजेशन, झणझणीत खाल्लं ना की काय सांगू, ढेकराच्या सायकलला सुरुवात झाली की थांबतच नाही. खाण्याचा उत्साह आणि पोटाचा वैताग, मग काय ढेकराचा रिपीट शो. मंडळी, थोडासा पोटाला आराम द्यायला पाहिजे. जेव्हा तुमचं पोट चिडलेलं असतं तेव्हा काही गोष्टी टाळल्या पाहिजे. आहारातला बदल, वेळेवर खाणं, तणाव कमी करणं, गरम गरम पाणी पिणं, हे जर केलं तर ऍसिडिटी आटोक्यात राहू शकते. लक्षणं समजल्यानंतर आता वेळ आहे बघायची ऍसिडिटीचे साईड इफेक्ट्स. चला तर मग पुढच्या आपण भागात बघूया ऍसिडिटीचे साईड इफेक्ट. तोपर्यंत पोटाला थोडा आराम द्या, हसत राहा आणि या पॉडकास्टला शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.